लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजचा भाग म्हणजेच 8 जून 2026 या भागाचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये भावना, गैरसमज, कौटुंबिक तणाव आणि एका मोठ्या रहस्याचे संकेत पाहायला मिळालेत। भागाची सुरुवात ही काव्यापासून होते। गेल्या काही दिवसांपासून घरातील वातावरण काहीतरी वेगळंच घडत असल्याची जाणीव तिला होत असते। अनेक गोष्टी तिच्यापासून लपवल्या जात असल्याचा संशय देखील तिला आलेला आहे किंवा तिच्या मनात वाढतच चाललेला असतो। तर दुसरीकडे पार्थ आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतो। काव्याला दुखवायचं नाही आणि घरातील परिस्थितीही बिघडू द्यायची नाही अशी द्विधा मनस्थिती तो अडकलेला असतो। त्यामुळे तो अनेक वेळा काव्याच्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर काही देऊ शकत नाही। याच गोष्टीचा काव्याच्या मनावर परिणाम होतो। सतत तिला ताण होतो। पार्थ काहीतरी लपवत आहे का अशी शंका तिच्या मनात निर्माण होते आणि तिचं आणि त्या पार्थचं आणि दिव्याचं काही अफेअर असेल का असा जो संशय आहे तो काव्याच्या मनामध्ये यायला लागतो। आता प्रेक्षकांनो, घरातील इतर सदस्यांच्या वागण्यातही आज काहीसा बदल जाणवतो। काही जण काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतात तर काही जण मुद्दाम काही गोष्टी तिला टाळताना दिसतात। त्यामुळे काव्याचा संशय आणखीनच वाढत राहतो। आजच्या भागातील सर्वात महत्त्वाचा टॅग म्हणजेच नंदिनी भोवती फिरताना दिसतो। तो म्हणजे नंदिनीच्या चेहऱ्यावर सतत तणाव आणि भीती दिसून येते। एखादं मोठं गुपित लपवण्याचा प्रयत्न ती करत असल्याचे संकेत वारंवार मिळतात। दिव्याला परिस्थितीची कल्पना असते, त्यामुळे ती नंदिनीला सावध राहण्याचा सल्ला देते। मात्र सत्य किती दिवस लपवून ठेवता येणार याबद्दल दोघीही चिंतेत असतात। दरम्यान काव्या काही जुन्या घटनांचा विचार करू लागते। तिला अनेक प्रसंग आठवतात आणि त्या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न ती करत असते। याच वेळी तिला काही नवीन माहिती मिळते ज्यामुळे तिचा संशय आणखीनच बळावतो। पार्थ आणि काव्यांमध्ये आज काहीतरी भावनिक प्रसंगही पाहायला मिळालेला आहे। दोघांनाही एकमेकांची काळजी असते, मात्र परिस्थितीमुळे दोघांमध्ये मनमोकळा संवाद जो आहे तो होत नसतो। त्यामुळे गैरसमज मात्र वाढतच जात आहे। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणजेच मानिनीला या सर्व काही परिस्थितीची जाणीव होते। ते दोघांना एकत्र बसून बोलण्याचा सल्ला देतात, पण त्याआधीच काही नवीन घटना ज्या आहेत त्या घडतात आणि परिस्थिती पुन्हा गुंतागुंतीची होऊन बसते। भागाच्या उत्तरार्धात काव्या नंदिनीबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारते। या प्रश्नांमुळे नंदिनी अस्वस्थ होते। तिच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्टपणे दिसून येतो। याच क्षणी प्रेक्षकांना असं वाटू लागतं की आता कदाचित सत्य समोर येईल। मात्र शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलते आणि सत्य पुन्हा एकदा उघड होण्यापासून वाचतं। म्हणजेच नंदिनीने तिचं बाळ जे गमावलेलं आहे ते सत्य आज काव्यासमोर येताच राहतं। भागाच्या शेवटी एक मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे। काव्या जे काही सत्य आहे त्याच्या अगदीच जवळ पोहोचलेली आहे का? नंदिनी नेमकं कोणतं गुपित लपवत आहे? पार्थ काव्याला सर्व काही सांगेल का किंवा दिव्याची पुढची भूमिका काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागामध्ये मिळणार आहेत। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला असा शॉर्टकटमध्ये सर्व काही पूर्ण भागाचे अपडेट्स ऐकायला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा। आजचा भाग मुख्यतः भावनिक संघर्ष, वाढता संशय आणि आगामी मोठ्या खुलाशांची तयारी यावर आधारित होता। कथा हळूहळू एका महत्त्वाच्या वळणाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेत या भागातून मिळाले आहेत। पुढील भागामध्ये नंदिनीच्या रहस्याबाबत आणखी काय धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जर आवडणार असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।